निधी तुला कसं सांगू. जरा जरा गोष्टीचे कारण बनवून तू तिथे बसलीस. निदान तू तरी समजून घे. मी असं बोललो नसतो तर लोक मला जोरू का गुलाम म्हटले असते. मला तरी काय, माझ्या कुटुंबियांमध्ये काहीतरी मान सन्मान असावा की नाही. अरविंद निधीला समजावत म्हणाला. कसला हा मान सन्मान अरविंद, जो माझा अपमान केल्याने मिळतोय. मग माझ्या सन्मानाची जबाबदारी कोणाची. किती घाणेरडी विचारसरणी आहे तुमची. तुमच्या सन्मानासाठी माझा अपमान करताय. निधी अरविंदच्या बोलण्याला प्रत्युत्तर देत म्हणाली. अगं तुम्हा बायकांची हीच तर समस्या आहे. छोटीशी गोष्टही रबरीसारखी ओढून मोठी करून टाकता. मी असं काय म्हटले. फक्त इतकंच तर म्हटले की माझी परवानगी घेतल्याशिवाय घराबाहेर पाऊल ठेवायचे नाही. नवरा म्हणून मी तुला एवढंही सांगू नये का. अरविंद आपला मुद्दा ठामपणे मांडत म्हणाला. असं फक्त इतकंच सांगितलेस. निधीने प्रश्नार्थक नजरेने अरविंदकडे पाहिले. पण निधीला उत्तर देण्याऐवजी अरविंद दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपायला निघाला. कारण तो यावेळी निधीला उत्तर देण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्याला माहीत होते की तो चुकीचा होता. पण निधीच्या डोळ्यातून झोप दूर होती. अरविंदने तिला किती वाईट प्रकारे बोल लावले होते. जणू तिचे स्वतःचे अस्तित्वच नाही असे वाटू लागले होते. त्याला आपल्या आई आणि मोठ्या भावासमोर आपले वर्चस्व दाखवायचे होते. म्हणून त्याने कितीही कठोर शब्द वापरले. एका क्षणाचा विचार न करता म्हणाला, बाहेर गेलीस तर तुझ्या पायात लाथ मारून तोडून ठेवीन. असा कोण नवरा बायकोशी वागतो का. आता निधीला कळून येत होते की तिची जेठाणी जानकी का गप्प राहत असावी. बातमी अशी होती की संध्याकाळी जानकी आणि निधी स्वयंपाकघरात काम करत होत्या. त्याचवेळी जानकीची 3 वर्षांची मुलगी राशी बाहेर अंगणात खेळत होती. सासूआईही तिथेच बसून तिच्या शेजारच्या महिलांबरोबर गप्पा मारत होत्या. अचानक खेळता खेळता राशी अंगणात असलेल्या पायऱ्यांवरून खाली पडली. पायऱ्या फक्त 2च होत्या, पण खाली असलेल्या कुंडीत तिचे डोके आपटले आणि तिच्या डोक्याला दुखापत झाली. राशी जोरजोराने रडायला लागली. पण सासूबाईंकडून एवढंही झाले नाही की त्या जाऊन तिला उचलतील. जानकी धावत बाहेर आली तेव्हा तिने पाहिले की राशीच्या डोक्यातून रक्त वाहत आहे. हे पाहून जानकीने आपला पदर तिच्या डोक्यावर दाबला, जेणेकरून रक्त थांबेल. तोपर्यंत निधीही बाहेर आली होती. पण त्याचवेळी सासूबाई म्हणाल्या, अगं काही झाले नाहीये. जे दोघीही कामं सोडून बाहेर आलात. हे ऐकून जानकी काहीच बोलली नाही. पण तिच्या डोळ्यात येणारे अश्रू खूप काही बोलून गेले. हे निधीला सहन झाले नाही. ती सुरुवातीपासूनच थोडी बंडखोर स्वभावाची होती. ती म्हणाली, आई राशीला किती लागले. पहा ना, रक्तही वाहतंय. तिला दवाखान्यात घेऊन चला. अगं काही झाले नाहीये तिला. मुलगी आहे. अशा छोट्या मोठ्या जखमा होत असतात. मुली अशा जखमांमुळे लाडात वाढतात. जरा नारळाचे तेल लावले की सगळं ठीक होईल. असं म्हणत सासूबाई पुन्हा त्यांच्या महिला मंडळाशी गप्पा मारायला लागल्या. पण निधीला हे सहन झाले नाही की त्यांचीच नात रडताना पाहून त्यांना पाजर फुटत नाही. त्यात तिच्या डोक्याचे रक्त थांबत नव्हते. आणि ही तर डोक्याची जखम वेगळी होती. निधी पटकन आतल्या खोलीत गेली. आपल्या कपाटातून काही पैसे घेतले. बाहेर येऊन जानकीच्या मांडीतील राशीला घेतले आणि पायीच चौकाकडे निघाली. चौकात पोहोचल्यावर तिथून एक ऑटो करून तिने राशीला दवाखान्यात नेले आणि तिच्या जखमेवर पट्टी करून घेतली. पण इकडे सासूबाई रागाने भरल्या होत्या. त्यांना बिलकुल आवडत नाही की त्यांच्या मैत्रिणींसमोर त्यांच्या सूनबाईने त्यांची गोष्ट काढली आणि मनमानी करत घराबाहेर निघून गेली. जेव्हा निधी राशीचे उपचार करून घरी परतली तेव्हा अरविंद आणि त्याचे मोठे भाऊ सुरेंद्र घरी परतले होते. सासूबाईंनी त्यांना सगळी कहाणी नमक मिरची लावून सांगितली होती. जशीच निधी राशीला घेऊन घरात शिरली, अरविंदने तिला ओरडायला सुरुवात केली. तुझी हिंमत कशी झाली आईच्या परवानगीशिवाय घराबाहेर जायची. थोडा वेळ थांबता आले नसते का, जे घराबाहेर एकटीच निघून गेलीस. सासूबाई मध्येच बोलू लागली. तुम्हाला लोकांसमोर फक्त तुमच्या इज्जतीची काळजी आहे. तुम्ही राशीची आजी आहात. माझ्याऐवजी तुम्ही राशीला घेऊन पळायला हवं होतं. पण तुम्ही तर. बस करा आता. आईला सारखं उलटसुलट बोलत राहिली आहेस. खबरदार माझ्या परवानगीशिवाय घराबाहेर पाऊल टाकलेस तर तुझे पाय तोडून ठेवीन. अवकातीत राहा. अरविंद अचानक जोरात ओरडला. निधी त्याला हक्काने पाहत राहिली. लग्नाला 3 महिने झाले होते. पण अरविंदचा असा राग तिने कधी पाहिलाच नव्हता. ती मान्य करत होती की हा परिवार थोडा जुनाट विचारसरणीचा आहे. सासूबाईला नातीण आवडत नव्हती. कारण त्यांना घरात पहिला मुलगा पाहिजे होता. त्यामुळे त्यांचा राशीवर विशेष प्रेम नव्हते. पण परिवारात असा अपमानजनक भाषेत बोलतात हे तिला मान्यच नव्हते. आता उभी काय बघते आहेस, आत जा. अरविंद पुन्हा ओरडला. निधीला काहीच सुचले नाही म्हणून ती चुपचाप आत गेली. सासूबाईने याला आपली विजय मानले आणि ताट बसून सोफ्यावर गेली. रात्री जेव्हा निधीने यावर अरविंदशी बोलायचे ठरवले तेव्हा अरविंदचे उत्तर ऐकून ती आश्चर्यचकित झाली. तिचा अपमान केल्याने अरविंदला घरात मोठा सन्मान मिळत होता. विचार करता करता बराच उशीर झाला आणि अखेर निधी झोपली. रात्री नीट झोप लागली नाही. त्यामुळे सकाळी लवकर उठणं थोडं अवघडच होतं. सकाळी उठायला तिला उशीर झाला.
हाच मुद्दा सासूबाईने पकडला आणि जोरजोरात ओरडू लागल्या. त्यांच्या आवाजाने अरविंद घाबरून जागा झाला. निधीला जवळ झोपलेली पाहून त्याने तिला हलवून उठवलं. अगं लवकर उठ, अजूनही झोपलीस? निधी घाबरून उठली आणि पटकन बाहेर गेली. तिला पाहताच सासूबाई म्हणाल्या, पाहिलंस कसं मुद्दाम महाराणी उठलीच नाही आज? घरात नोकर चाकर आहेत ना, जे येऊन घरकाम करून जातील. हे सुनबाईच्या सासरी जाण्याचे लक्षण आहेत का? निधीला राग येत होता, पण काही न बोलता ती स्वयंपाकघरात निघाली. तसेही डोकं दुखत होते, म्हणून आधी चहा बनवून घ्यावा असं तिला वाटले. एवढ्यात अरविंद बाहेर आला. त्याला पाहून सासूबाईने आवाज वाढवून म्हटले, बघ ना अरविंद, तुझ्या बायकोचे लक्षण. इथे सासू बोलते पण तिला उत्तर देणेही गरजेचे वाटत नाही. थेट स्वयंपाकघराकडे निघाली. मला बोलायचे नसेल तर स्पष्ट सांगायला हवं ना. सासूबाईचे बोलणे ऐकून अरविंद रागाने निधीला म्हणाला, आई तुझ्याशी काही बोलत आहे, तू उत्तर का देत नाहीस? आईला उत्तर दिले तर काही घासून निघणार नाहीस. काल जेव्हा मी उत्तर दिले होते तेव्हाही तुम्ही म्हणत होतात की उलट उत्तर देत आहे, आणि आज मी शांत आहे तरीसुद्धा प्रॉब्लेम आहे. शेवटी मी करू तरी काय? निधी म्हणाली. तिचे बोलणे ऐकून अरविंद रागाने ओरडून म्हणाला, बस कर, तू खूप बोलते आहेस. आता एक शब्दसुद्धा बोललीस तर तोंड फाडून टाकेन. चूप कर, मी तुमची पत्नी आहे, गुलाम नाही की तुम्ही माझ्याशी इतक्या उद्धटपणे बोलता. निधीच्या या उत्तराने अरविंद अवाक झाला. तेव्हाच सासूबाई म्हणाली, हे भगवान, पतीशी सुद्धा भांडते ही. तुझी बायको समोरच तुझी हीच लायकी ठेवते. सासूबाई अरविंदला ऐकवत म्हणाली. तेव्हा अरविंद निधीला म्हणाला, तू माझी पत्नी आहेस, माझ्या सन्मानाची जबाबदारी तुझी आहे. तू अशा प्रकारे सर्वांसमोर माझा अपमान कसा करू शकतेस? अरे वा, तुम्ही सगळ्यांसमोर माझा अपमान करत राहा. तुमच्या सन्मानासाठी माझा अपमान केला तर चालेल, आणि अपेक्षा करा की मी गप्प बसून तुमचा सन्मान राखेल. सन्मान द्याल तर सन्मान मिळेल, नाहीतर ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मला पण बोलता येते. निधीच्या या उत्तराने सगळे थक्क झाले. त्यानंतर अरविंदची हिंमत झाली नाही काही बोलण्याची, कारण निधी प्रत्येक वेळी उत्तर देत होती. त्यानंतर निधीला तोंडावर बोलणारी सून, उद्धट सून अशा अनेक नावांनी संबोधलं गेलं. पण काय फरक पडतो? कधीकधी आपल्या सन्मानासाठी बिनधास्त होणे आवश्यकच असते. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.